नमस्ते, मी गणेश खडकर एज्युकल्चरमध्ये तुमचं स्वागत करतो। आतापर्यंत आपण ग्रुप बी मेन्ससाठीची जी आपली अल्गोरिदम बॅच आहे पॉलिटीची, त्याच्यामध्ये आतापर्यंत आपण STI, PSI, SR एक कॉमन पेपर जो आहे असे 14 पेपरचं डिस्कशन केलेलं आहे। त्यातले काही टॉपिक जे महत्त्वाचे आहेत, वारंवार क्वेश्चन विचारलेले आहेत, ते आपण व्हर्टिकल डिस्कशन केलेलं आहे। जे तुलनेने कमी महत्त्वाचे आहेत पण त्यांचा रिलेव्हन्स आहे, एखादी अर्धा क्वेश्चन विचारलेला आहे ते आपण हॉरिझॉन्टल केलेलं आहे। आता आपण आजपासून ESOच्या पेपरचं सुरू करत आहोत। ESOच्या पेपरमध्ये थोडीशी रचना वेगळी आहे। ESOच्या पेपरला ज्यावेळेस याच्यापूर्वी वेगवेगळ्या परीक्षा व्हायच्या मेन्सच्या वगैरे, त्यावेळेस ESOच्या पेपरमध्ये पॉलिटीचं वेटेज हे निम्म्यापेक्षा जास्त होतं। साधारण 55 एक वगैरे क्वेश्चन, 50+ क्वेश्चन त्याच्यात आपल्याला पाहता येतात। आणि दुसरं काय होतं की आता कॉमन पेपर असल्यामुळे पॉलिटीला तेवढं वेटेज राहणार नाही किंवा तेवढी डेप्थ राहणार नाही। त्यामुळे ESOच्या पेपरचे जे काही थोडेसे वेगळे क्वेश्चन असतील ते आपण तेवढ्या पुरतेच पाहणार आहोत, परंतु जे क्वेश्चन व्हर्टिकल स्टडी करण्यासारखे आहेत आणि त्याचे टॉपिक आजही रिलेव्हंट आहेत ते टॉपिक आपण डिटेल करणार आहोत। ठीक आहे, क्वेश्चन मात्र आपण पूर्ण पाहणार आहोत। जे जे काही क्वेश्चन दिलेले आहेत आजचा 2022च्या पेपरमध्ये आपल्याला 54 क्वेश्चन आपल्याला पाहायचे। मग 54 चे 54 क्वेश्चन पाहणारच आहोत आपण, त्यात काही वाद नाही। बायलिंग्वल पाहणार आहोत, परंतु रिलेव्हन्स जो आहे तो क्वेश्चनच्या याच्यानुसार व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल ते करत राहणार आहोत आपण। दुसरं, या पेपरमध्ये आपल्याला पंचायत राजचं वेटेज पण वाढलेलं आहे आणि मी ते पंचायत राजचं त्या क्वेश्चनच्या अनुषंगानं मग ते सगळं चित्र आपण तिथं मांडूयात की पंचायत राजला काय काय विचारलं जाऊ शकतं, आता काय करायला पाहिजे, हे सगळं आपण तिथं करणार आहोत। ठीक आहे, मग आज आपण सुरू करूयात। एकूण 54 क्वेश्चन आहेत, त्यातला आजचा आपला पहिला क्वेश्चन जो आहे तो पहिला क्वेश्चन हा हायकोर्टाच्या ज्युरिडिक्शन विषयी विचारलेला आपल्याला पाहता येतो। हायकोर्टाचं ज्युरिडिक्शन विचारलंय, लक्षद्वीप हायकोर्टाचं ज्युरिडिक्शन। ठीक आहे, तुम्ही तुमच्या समोर स्क्रीन असताना तुम्ही क्वेश्चन सगळा बारकाईने वाचत जा। आणि दुसरं, तुम्ही सर्वांनी त्या क्वेश्चन पेपरची जी हार्ड कॉपी आहे ना, ती हार्ड कॉपी तुमच्या समोर ठेवत जा। आणि तिथंच आता सपोज असा क्वेश्चन आहे ना, जी काही माहिती आहे सपोज मी सांगितली किंवा मी सांगितल्या व्यतिरिक्तही तुमच्याकडे काही परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची माहिती असेल ती एकाच साईटला लिहून ठेवा, तिथं तुमचं याच्या संदर्भातला सगळा कंटेंट रेडी झालेला पाहिजे। लक्षद्वीप केंद्रशासित प्रदेश कोणत्या हायकोर्टाच्या अंडर आहे? अतिशय प्लेन क्वेश्चन आहे। मुंबई तर येणार नाही, दिल्ली पण येणार नाही, तामिळनाडू आणि केरळ राहिलं। लक्षद्वीपचं जिओग्राफिकल लोकेशन पाहिलं तर केरळच्या जवळ आहे, आपल्याला उत्तर आलेलं आहे। प्लेनच क्वेश्चन आहे। पण आता आपल्याला इथं थोडंसं हायकोर्टाच्या ज्युरिडिक्शन विषयी पाहूया। संविधानामध्ये प्रत्येक राज्यासाठी स्वतंत्र हायकोर्ट होतं, प्रत्येक राज्यासाठी स्वतंत्र हायकोर्ट होतं, परंतु 7वी घटना दुरुस्ती 1956 ने 2 किंवा अधिक राज्यासाठी कॉमन हायकोर्ट केलेलं आपल्याला पाहता येतं। पहिला मुद्दा आपला हा क्लिअर झाला। आता दुसरं आपल्याला पाहिजे केंद्रशासित प्रदेश आणि हायकोर्ट, हा मुद्दा आपला प्रश्न आहे। मग त्या अनुषंगाने आपण पाहूयात। दिल्ली हे एकमेव हायकोर्ट आहे, दिल्ली हा एकमेव केंद्रशासित प्रदेश आहे ज्याला हायकोर्ट आहे, 1966 ला आहे। आता जम्मू काश्मीर जे आहे, जम्मू काश्मीर सुद्धा केंद्रशासित प्रदेश झालेला आहे आणि जम्मू काश्मीरला सुद्धा आपलं कॉमन हायकोर्ट पाहता, स्वतंत्र हायकोर्ट पाहता येतं। जम्मू काश्मीरमध्ये लडाखचा समावेश होतो, हे लक्षात ठेवा। दिल्ली का म्हटलं जातं? कारण आता हे जम्मू काश्मीर एक तर अगोदर राज्य होतं, आता काही दिवस झाले केंद्रशासित प्रदेश आहे, पुन्हा त्याला राज्याचा दर्जा मिळणार आहे, पण तरतूद आपल्याला दिल्लीचीच पाहता येते, हे इथं फक्त लक्षात यावं म्हणून। आता विचारलं तर 2 सांगायचे। ठीक आहे, आता तिसरं आहे चंदीगड। चंदीगड हा केंद्रशासित प्रदेश आहे, तो पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाच्या ज्युरिडिक्शन मध्ये आपल्याला पाहता येतं। त्याच्यानंतर दादरा नगर हवेली आणि दीव दमन आहे, तो बॉम्बे हायकोर्टाच्या ज्युरिडिक्शन मध्ये आहे। त्याच्यानंतर अंदमान आणि निकोबार आहे, अंदमान निकोबार हे कोलकाता हायकोर्टाच्या ज्युरिडिक्शन मध्ये आहे आणि कोलकाता हायकोर्टाची एक बेंच पोर्ट ब्लेअर किंवा आता आपण त्याला श्रीविजयपुरम म्हणतो, या ठिकाणी पाहता येते। या अशा प्रकारे आपल्याला पाहता येतं। आणि याच्यात आपला आणखीन एक मुद्दा राहिलेला आहे पुदुचेरी।
पॉंडिचेरी, पुदुचेरी, जनरली पुदुचेरी आता नवीन नाव केलेलं आहे. पुदुचेरी हे मद्रास हायकोर्टामध्ये आहे, हे पण इथं लक्षात ठेवा. अशा प्रकारे हायकोर्ट आणि केंद्रशासित प्रदेश यांचं रिलेशन आपण पाहिलेलं आहे. ठीक आहे, आणि दिल्ली संदर्भात पण पाहिलेलं आहे आणि संविधानातली तरतूद पण पाहिलेली आहे. आता पुढचा याच्यावर आपल्याला आणखीन एक एक्सपेक्टेड क्वेश्चन आहे, कोणत्या राज्यांसाठी कॉमन हायकोर्ट आहे? राज्यासाठी कॉमन हायकोर्ट आहे. पहिलं बॉम्बे हायकोर्ट महाराष्ट्र आणि गोव्यासाठी आहे. दुसरं चंदीगडचं जे आहे ते पंजाब आणि हरियाणा या दोन राज्यासाठी आपल्याला पाहता येतं. ठीक आहे, आणि तिसरं जे आहे गुवाहाटी हायकोर्ट. 1935च्या कायद्याद्वारे दोन हायकोर्ट स्थापन झालेले होते, एक गुवाहाटी हायकोर्ट आणि दुसरं मध्य प्रदेश हायकोर्ट, ते लक्षात ठेवा. मग यामध्ये आसाम तर आहेच, आसामची राजधानी दिसपूर आहे हे लक्षात ठेवा. अरुणाचल प्रदेश आहे, त्याच्यानंतर मेघालय आहे आणि मिझोरम आपल्याला पाहता येतं. सॉरी, मेघालय नागालँड आहे. मेघालय, त्रिपुरा आणि मणिपूरसाठी नव्याने हायकोर्ट स्थापन झालेले आहेत. आसाम, अरुणाचल प्रदेश, मिझोरम आणि नागालँड असे गुवाहाटी हायकोर्टाच्या ज्युरिडिक्शन मध्ये आपल्याला पाहता येतात. मग या संदर्भात या क्वेश्चनच्या अनुषंगाने जी जी रिलेव्हंट माहिती आहे ती आपण इथं केलेली आहे. तुम्ही पण एवढंच करणं गरजेचं आहे. आता पुढचा प्रश्न विचारलाय, 73व्या घटना दुरुस्तीनं डीपीएसपी मधल्या कोणत्या तत्वाची अंमलबजावणी केलेली आहे? अतिशय प्लेन क्वेश्चन आहे. आर्टिकल 40 जे आहे तो आपल्याला पाहता येतं. ग्रामपंचायतीची रचना आपल्याला म्हटलेलं आहे, गांधीवादी तत्व आहे. डीपीएसपी मधले जे गांधीवादी, समाजवादी आणि लिबरल इंटेलेक्च्युअल तत्व आहेत त्याविषयी आपण त्यावेळेस तिथं बोललेलो आहोत, ते फक्त इथं आपण रिपीट करतोय. हा पण या क्वेश्चनची रचना खूप मस्त आहे. क्वेश्चन सोपा आहे, रचना पहा. भारत हे धर्मनिरपेक्ष राज्य आहे याची हमी कितव्या घटना दुरुस्तीत देण्यात आलेली आपल्याला पाहता येते? 40वी, 42वी, 23वी आणि 44वी. अतिशय प्लेन क्वेश्चन आहे. 42 हे उत्तर आहे आपल्याला, पर्याय क्रमांक 4. त्याचं कारण असं आहे, 42व्या घटना दुरुस्तीने प्रियांबल मध्ये 3 शब्द टाकलेले आहेत आपल्याला, सोशलिस्ट, सेक्युलर आणि इंटिग्रिटी, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता. त्यामुळे मग ते आपल्याला तिथं पाहता येतं. धर्मनिरपेक्षते संदर्भातले 2 केसेस पण आपल्याला पाहता येतात, ते आपण याच्या आधी पण पाहिलेल्या आहेत. इंदिरा गांधी केस असेल, केशवानंद भारती केस असेल, ते बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे. सेक्युलरिझम हे पण लक्षात ठेवा. हा क्वेश्चन आहे, कोणत्या वर्षी ब्रिटिश सरकारने प्रथमच मागणी मान्य केली होती की एक संविधान सभा असावी, असं विचारलेलं आहे आपल्याला. प्लेन क्वेश्चन आहे. 1940 उत्तर आहे. ऑगस्ट ऑफर आपल्याला पाहता येतं, ऑगस्ट ऑफर मध्ये ते दिलेलं आहे. आणि 1942 ला क्रिप्स मिशन मध्ये त्यांनी मुख्यतः ही संविधान भारतीयानं तयार करावं हे सांगितलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मार्च 1946 ला कॅबिनेट मिशन म्हणजे त्रिमंत्री योजना आलेली आहे, ज्यांनी मे 1946 मध्ये आपला प्लॅन डिक्लेअर केलेला आहे. आणि त्याच्या अनुषंगाने आपली संविधान सभा तयार होऊन तिच्या मार्फत आपलं संविधान तयार झालेलं आपल्याला पाहता येतं. या क्वेश्चनच्या आज आपण पाहिलेलं आहे की मागणी कुणी कुणी केलेली आहे. तर सगळ्यात पहिली मागणी एम.एन. रॉय यांनी केलेली आहे, नंतर INC न केलेली आहे, INCच्या वतीनं जवाहरलाल नेहरूंनी केलेली आहे, आणि मग त्याला मान्यता INC ने दिलेली आपल्याला पाहता येते. ती रचना आपण पाहिलेली आहे. प्लेन क्वेश्चन आहे. संविधान सभेविषयी आपण अतिशय डिटेल याच्यात वारंवार बोललेलो आपल्याला पाहता येतं. 42व्या घटना दुरुस्ती 1976 द्वारे कोणते विषय राज्य सूचीतून समवर्ती सूचीत टाकण्यात आलेले आपल्याला पाहता येतात? STIचा एक पेपर आहे. STIच्या एका पेपर मध्ये मी ज्या लिस्ट आहेत, सॉरी शेड्यूल आहेत, ते सगळे शेड्यूल आपले केलेले आहेत. आणि त्याच्यातच मी लिस्ट पण तुम्हाला लिस्ट मधले कॉन्करंट लिस्ट आणि स्टेट लिस्ट मधले महत्त्वाचे सब्जेक्ट पण सांगितलेले आहेत. युनियन लिस्ट आपण तुलनेनं कमी बघितलेली आहेत, तर त्यामध्ये लिस्ट जी आहे ती सगळी करून ठेवणं गरजेचं आहे. आता हा क्वेश्चन पुन्हा रिपीट होऊ शकतो, हा एक्सपेक्टेड आहे, लक्षात ठेवा. ॲज इट इज सुद्धा येऊ शकतो. पहा, वीज आहे, शिक्षण आहे, वजन मापे आहेत आणि विवाह आणि घटस्फोट आपल्याला पाहता येतात. आता ज्यावेळेस आपल्याला पाहता येते, आपण तिकडे लिस्ट मध्ये पाहिलेलं आहे की हे सगळे जे विषय आहेत हे सगळे विषय समवर्ती सूचीतले विषय आहेत. ठीक आहे,
परंतु आपल्याला प्रश्न विचारलाय 42व्या घटना दुरुस्तीने कोणते विषय समोरची सूचीत टाकलेले आहेत हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे। आणि त्यामध्ये ब आणि क हे आपल्याला 42व्या घटना दुरुस्तीने टाकलेले आहेत। पर्याय क्रमांक 2 हे आपल्या इथं उत्तर पाहता येतं। वीज विवाह आणि घटस्फोट हा तर त्याच्यातला सब्जेक्टच आहे, याच्यावर पुन्हा क्वेश्चन येऊ शकतो यूसीसी रिलेटेड। जर कॉन्करंट लिस्ट मधले विषय विचारले त्याच्यात हे 3 विषय कॉमन आहेत, वीज, शिक्षण, वने, विवाह आणि घटस्फोट। पुढचा वने आहे फॉरेस्ट, हे विचारलं जातात। विवाह घटस्फोट वारंवार विचारला जातो, पुन्हा विचारला जाऊ शकतो। मग कुठले टाकलेले आहेत तर शिक्षण आहे, 5 विषय पाहिजेत आपल्याला, शिक्षण, वने, त्याच्यानंतर वजन आणि मापे, त्याच्यानंतर वन्य प्राणी पक्षी यांचं संरक्षण, ठीक आहे, आणि न्यायाचं व्यवस्थापन आहे, त्याला अपवाद आहेत सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट। असे 5 विषय 42व्या घटना दुरुस्ती 1976 द्वारे राज्य सूचीतून समोरच्या सूचीत टाकलेले आपल्याला पाहता येतात। इथं ते विषय आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत। तो जर एसटीआयच्या पेपरमध्ये मी बोललेलो आहे ते एकदा पुन्हा पाहून घ्या। आणि 42व्या घटना दुरुस्ती विषयी सुद्धा मी एका पेपरमध्ये बोललेलो आहे। 42व्या घटना दुरुस्तीने कुठले कुठले विषयामध्ये बदल केलेला आहे याच्याविषयी मी बोललेलो आहे, त्यामुळे तो एक व्हिडिओ पाहून घ्या। 9 विषयाविषयी बोललेलो आहे की 9 विषय जे असे आहेत ते एक तर खूप जास्त विषय आहेत, पण आपल्याला वारंवार क्वेश्चन विचारले जातात असे 9 विषय आहेत, आणि त्या 9 विषयाविषयी मी तिथं बोललेलो आहे, ते याच्यापूर्वी पाहता येईल तुम्हाला। पुन्हा परिशिष्टा संदर्भातला आहे, याच्या मी डिटेल बोललेलो आहे। कोणत्या परिशिष्टामध्ये घटक राज्यांचे नावे आणि त्यांचा भौगोलिक विस्तार दिलेला आहे। पहिलंच आहे, कुठलंही राज्य असताना राज्याची रचना करताना पहिल्यांदा घटक राज्याविषयीचीच माहिती येणार आहे। घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांचा आहे। चौथं बघितलेलं आहे, चौथ्या परिशिष्टामध्ये राज्यसभाच्या जागेचं वाटप आहे। 5वं बघितलेलं आहे शेड्यूल एरिया आणि ट्रायबल एरिया विषयीचं आहे। 10 राज्य आहेत, 10 राज्याचे नावं मी सांगितलेलं आहे, आणि 7वं लिस्ट आहे। मग हे सगळे परिशिष्ट याच्यापूर्वी पाहिलेले आहेत, इथं रिपीट करत नाही, फक्त आन्सर पाहिलेला आहे। आता हा प्रश्न विचारलाय आपल्याला भाग 3 मधला आहे असं विचारलंय, म्हणजेच फंडामेंटल राईट पार्ट असणं गरजेचं आहे। मी याच्यापूर्वी तुमचे 10 पर्यंतचे पार्ट करून घेतलेले आहेत आधीच्या पेपरमध्ये, तिथून पुढचे पार्ट जे आहेत ते जसं रेलेव्हन्स असेल तसे मी तुमचे करून घेईल। याच्यापूर्वी आपण काय काय पाहिले पहा, पार्ट पाहिलेले आहेत, 10 पार्ट पाहिलेले आहेत 10 पर्यंत। त्याच्यानंतर शेड्यूल पाहिलेले आहेत, लिस्ट पाहिलेली आहे, त्याच्यानंतर आपण कोणत्या देशाकडून संविधानिक वैशिष्ट्य काय घेतलेलं आहे याच्यावर वारंवार क्वेश्चन विचारतात, ते सगळे मुद्दे पाहिलेले आहेत। ठीक आहे, महत्त्वाच्या घटना दुरुस्ती मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत। ठीक आहे, वेळोवेळी आर्टिकल मेन्शन करतोय, हे सगळं जे आपलं आहे ते आपलं होत चाललेलं आहे। भाग 3 विचारले, भाग 3 मध्ये शिक्षणाचा हक्क आहे, सार्वजनिक नोकरीच्या बाबीमध्ये समान संधी आहे, ग्रामपंचायतीचं संघटन आहे, आणि समान न्याय व कायदेविषयक मोफत सहाय्य विचारलेलं आहे। आता त्यांनी पर्याय देताना पहा, अ आणि ब एक दिलाय आणि क आणि ड दिलेला आहे, ऑल ऑफ द अबोव दिलेलं नाही। मग शिक्षणाचा हक्क कुठलं आर्टिकल आठवतोय तुम्हाला? 21A आहे, त्यांनी स्पेसिफिक नाही केलेलं। 45 मध्ये पण आपल्याला काही तरतुदी पाहता येतात। सार्वजनिक नोकरीमध्ये समान संधी आपल्याला पाहता येते। ग्रामपंचायतीचं संघटन त्याचा आर्टिकल 40 आहे, मग 40 असेल तर ते DPSP आहे, मग क पर्याय गेलेला आहे। क जर गेला तर माझं उत्तर आलेलं आहे अ आणि ब, कारण क आणि ड हे 2 DPSP आहेत, लक्षात ठेवा। आणि पहिले जे 2 आहेत ते आपल्याला फंडामेंटल राईट पाहता येतात। याचं जे आर्टिकल आहे, याचं आर्टिकल 39A मध्ये याची तरतूद आपल्याला पाहता येते। याच्यापूर्वी हे सगळे आर्टिकल पाहिलेले आहेत। 2020 ला आपण DPSP चे आर्टिकल पाहिलेले आहेत, त्याच्यानंतर 2022 ला पाहिलेला आहे। 2019 ला हे 39A आर्टिकल आपण 2019 ला पाहिलेला आहे। 39A, 40, 43A, 44 पाहिलेला आहे। त्याच्यानंतर 2018 ला पाहिलेला आहे 47, 40, 49, 44, 51 आर्टिकल पाहिलेले आहेत। अशा प्रकारे DPSP मधले आर्टिकल आपले वारंवार होत आलेले आहेत, पुन्हा आलेले आहेत।
पुन्हा काही वेगळं आलं तर त्या अनुषंगानं आपण बोलू. एकदा आपण आर्टिकल 39 वर त्याचे सब आर्टिकल सुद्धा विचारलेले पाहिलेले आहेत. हा एक क्वेश्चन आहे, ऍज इट इज पुन्हा येऊ शकतो, वारंवार विचारलेला आहे. हा तर PYQ तर आहेच आहे आणि पुन्हा एक्सपेक्टेड क्वेश्चन मध्ये पण आहे, हे लक्षात ठेवा. प्रिॲम्बल विषयी कुणी काय म्हटलेलं आहे हे विचारलेलं आहे. KM मुन्शी, पंडित ठाकूरदास भार्गव, अर्नेस्ट बार्कर आणि मोहम्मद हिदायतुल्ला असं आपल्याला पाहता येतं. आता KM मुन्शीचे जे आहेत, KM मुन्शी यांनी आपल्याला काय म्हटलेलं आहे तर त्याच्यामध्ये कुंडली म्हटलेलं आहे. होरोस्कोप जे आहे इंग्लिश मध्ये वाचणाऱ्यांना लक्षात येईल, होरोस्कोप म्हटलेलं आहे KM मुन्शी यांनी. ठीक आहे. पंडित ठाकूरदास भार्गव जे आहेत ते आत्मा म्हटलेले आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर अर्नेस्ट बर्कर जे आहेत, अर्नेस्ट बर्कर यांनी की नोट म्हटलेला आपल्याला पाहता येतं आणि मोहम्मद हिदायतुल्ला उद्देश पत्रिका ही अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या घोषणेसारखी आहे असं म्हटलेलं पाहता येतं. मग याच्यावर पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे. याच्यामध्ये जे अर्नेस्ट बार्कर आहेत, अर्नेस्ट बार्कर यांनी आपल्या भारतीय संविधानाच्या प्रिॲम्बलवर एवढे खुश झाले की त्यांनी त्यांच्या पुस्तकाच्या सुरुवातीला सुद्धा प्रिॲम्बल आपली छापलेली पाहता येते. M हिदायतुल्ला यांचं हे वाक्य लक्षात ठेवा, अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या घोषणेसारखी आहे, पण त्यांनी आत्मा पण म्हटलेला आहे, भारतीय संविधानाचा आत्मा आहे हे म्हटलेलं आहे. M हिदायतुल्ला हे उपराष्ट्रपती होते, ऍक्टिंग प्रेसिडेंट राहिलेले आहेत, हे पण लक्षात ठेवा. सुप्रीम कोर्टाचे CJI पण आहेत. आता याच्यावर आणखी 2 लोक आहेत. नानी पालखीवाला, नानी पालखीवाला खूप प्रसिद्ध असे वकील होते. त्यांनी प्रिॲम्बलला आय कार्ड म्हटलेलं आहे, आयडेंटिटी कार्ड म्हटलेलं आहे, हे लक्षात ठेवा, वारंवार विचारलं जातं. आणि पंडित ठाकूरदास भार्गव यांचे 4-5 वाक्य आहेत, ते इथं लक्षात ठेवा, त्याच्यावर वारंवार प्रश्न विचारला जातो. एक प्रिसियस पार्ट आहे, महत्वाचा भाग आहे. दुसरं की आहे, आत्मा आहे, आत्मा सोल. त्याच्यानंतर यार्ड स्टिक आहे, हे इंग्लिश शब्द आहेत. त्याच्यानंतर म्हणजे आपल्याला तुलनेने लक्षात ठेवायला सोपं पडतात. त्याच्यानंतर ज्वेल सेट म्हटलेला आहे. हे 4 त्यांनी उपाध्या दिलेल्या आपल्याला पाहता येतात. मग पंडित ठाकूरदास भार्गव इथं आपण काय बघितलेलं आहे, आत्मा म्हटलेला आहे आणि हिदायतुल्ला यांनी सुद्धा आत्मा म्हटलेला आपल्याला पाहता येते. पण मग यांचं जर विचारलं तर मग की म्हटलेलं आहे, की टू मेकर्स ऑफ कॉन्स्टिट्यूशन, सोल म्हटलेला आहे, यार्डस्टिक म्हटलेला आहे, ज्वेल सीट म्हटलेला आहे. नानी पालखीवाला यांनी आय कार्ड म्हटलेलं आहे. याच्यापूर्वी आपण DPSP संदर्भात कोणी कोणी काय काय म्हटलंय हे बघितलेले आहे. साधारण 11 लोक आपण त्यावेळेस पाहिले होते आणि इथं 4 आणि 1 5 हे लोक पाहिलेले आहेत. पुन्हा क्वेश्चन रिपीट झालेला आहे. DPSP चे अतिशय प्लेन क्वेश्चन आहे. 40 ग्रामपंचायतीचं संघटन दिलेलं आहे, जे आधी आपल्याला येते ते करून घ्यायचं. 44 समान नागरी कायदा दिलेला आहे, म्हणजे 44 ला C ला 1 असणारा पर्याय हा आपलं उत्तर आलेलं पाहता येतंय. नंतर B ला 3 पाहिजे मला, झालं उत्तर माझं. 39 A चं 4 पुन्हा प्रश्न विचारलेला आहे. आता आणि असं याच्यापूर्वी पण झालेलं आहे. या प्रश्नामध्ये काय विचारलंय आपल्याला की समान न्याय व कायदेविषयक मोफत सहाय्य भाग 3 मध्ये आहे, विचारलेला आहे, त्याच्या संदर्भातला आहे. ठीक आहे. समान न्याय आणि कायदेविषयक मोफत सहाय्य, आणि या प्रश्नामध्ये विचारलेला आहे त्याचं आर्टिकल. ठीक आहे. समान न्याय आणि कायदेविषयक मोफत सहाय्य आपली उत्तर आलेलं आहे. या आर्टिकल वरून कळतं आपल्याला हे DPSP आहे. ठीक आहे. तुम्हाला तर एवढं तर माहिती आहे 12 ते 35 हे फंडामेंटल राईट आहेत आणि 36 ते 51 हे DPSP आहेत. बरोबर. मग जर आपण पाहिलं तर 42 नंबरच्या क्वेश्चनचं उत्तर हे 44 नंबरच्या क्वेश्चन मध्येच आपल्याला पाहता येते. तुम्हाला तिथं आर्टिकल जरी आठवलं नाही तरी आपल्याला इथं पाहता येत आहे. म्हणजे काही जे आपण म्हणतो ना क्वेश्चन सॉल्व्ह करताना पहिला राऊंड असतो. फर्स्ट राऊंड मध्ये
मी 100% मला उत्तर माहित आहेत असेच उत्तर टिक करतो. दुसऱ्या राऊंड मध्ये मी 50-50 वाले क्वेश्चन अटेम्प्ट करतो की ज्याला मला वाटतं ए पर्याय आहे किंवा सी पर्याय आहे. आणि थर्ड राऊंड जो आहे, थर्ड राऊंड मध्ये ज्याला मला थोडा विचार करावा लागेल किंवा थोडासा कन्फ्यूज झालेलो आहे असे क्वेश्चन मी सॉल्व्ह करतो. मग यामध्ये जर आपल्याला इथं या क्वेश्चन मध्ये जर डाऊट आलेला असेल तर थोडं वेळ केलेलं काही हिंट मिळते का आपण पाहू शकतो आणि त्याच्या आधारे आपल्याला प्रश्नाचं उत्तर इथं देता येते. 42 नंबरच्या क्वेश्चनचं उत्तर आपल्याला 44 नंबरच्या क्वेश्चन मध्ये पाहता येत आहे. या प्रकारचे सुद्धा आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे. पुढचा क्वेश्चन आहे 45 नंबरचा. काय विचारलंय? भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदान्वये सरकार नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अंमली पदार्थाच्या खरेदी आणि विक्रीवर प्रतिबंध घालू शकतं? नार्कोटिक ड्रग्ज हा म्हटलेला आहे, त्याच्या सेलवर प्रतिबंध विचारलेला आहे. पुन्हा हा क्वेश्चन येऊ शकतो, एक्सपेक्टेड आहे, कारण वारंवार हे ड्रग्जचं जे आहे रॅकेट उद्ध्वस्त झालं, एवढं ड्रग्ज सापडलं असे प्रश्न विचारले जातात. त्यामुळे या एरियावर आपल्याला पुन्हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामध्ये जर बघितलं आर्टिकल 45, 46, 47, 48 असे 4 पर्याय दिलेले आहेत. मला नाही वाटत कुणी आर्टिकल 45 याचं उत्तर लिहिल, कारण 45 मध्ये 0 ते 6 वयोगटातले आहे. आता पहा, 2 आर्टिकल मध्ये बऱ्याच जणांचं कन्फ्युजन होतं. आर्टिकल 21A आणि आर्टिकल 45. 21 तर लक्षात ठेवा 6 ते 14 वयोगट आहे. ठीक आहे, 14 नंतर 21 येतंय, त्या अर्थानं लक्षात ठेवा. आणि इथं 45 आर्टिकल मध्ये 0 ते 6 वयोगट आहे, 4, 5, 6. या अर्थानं पण लक्षात ठेवतो 4, 5, 6, 6, 14, 21 त्या अर्थानं पण लक्षात ठेवता येऊ शकतात. 45 कुणीच लिहिणार नाही म्हणून पहिले क्रमांक 1 गेलेला आहे. 46 जे आहे, 46 मध्ये SC, ST आणि इतर दुर्बल घटक यांच्या शैक्षणिक आणि आर्थिक शोषण होऊ नये किंवा त्यांचं संरक्षण करता यावं म्हणूनच्या तरतुदी आहेत. आर्टिकल 47 मध्ये हे इंटॉक्सिकंट लिकर वगैरे किंवा दारूबंदी आहे याच्याविषयीची तरतूद केलेली आपल्याला पाहता येते. आणि म्हणून पर्याय क्रमांक 4 आर्टिकल 47 हे आपलं इथं उत्तर आहे. आणि आर्टिकल 48 मध्ये काय दिलेलं आहे, तर आर्टिकल 48 मध्ये पशु हत्या संदर्भातल्या तरतुदी केलेल्या आपल्याला पाहता येतात. गोहत्या जी आर्टिकल किंवा काय म्हणू आपण त्याला कायदा करण्यात आलेला आहे, तो कायदा आर्टिकल 48 नुसार करण्यात आलेला आहे. मग या प्रकारचा क्वेश्चन आहे. याच्यापूर्वी आर्टिकल 49 पाहिलेला आहे आपण, 50 पाहिलेला आहे, 51 पाहिलेले आहेत, हे आर्टिकल पाहिलेले आहेत. शिवाय DPSP मध्ये कोणत्या घटना दुरुस्तीने कोणते आर्टिकल इन्सर्ट केलेत याचंही पण आपण पाहिलेलं आहे. 7वी घटना दुरुस्ती, 42वी, 44वी, 86वी आणि 97वी अशा 5 घटना दुरुस्त्या पण आपण पाहिलेल्या आहेत. ते पण एकदा व्हिडिओमध्ये क्लिअर करून ठेवा. पुढचा क्वेश्चन आहे 46 नंबरचा. काय बरोबर आहे असं विचारलंय. खूप वेळा क्वेश्चन पाहिलेला आहे. 74, 75, 78 आर्टिकल पाहिलेले आहेत केंद्राच्या बाबतीत. इकडं 163, 164, 165 असे आर्टिकलचं कंपॅरिझन पण पाहिलेलं आहे. हे PM संदर्भातलं आहे, हे CM संदर्भातलं आहे. पाहूया इथं काय आहे, काय बरोबर आहे विचारलंय. 74 मध्ये मंत्रिमंडळाच्या स्थानाविषयीचं बोललेलं आहे. 75 मध्ये मंत्र्यांची नियुक्ती, कार्यकाळ, जबाबदारी, पात्रता, शपथ, वेतन आणि भत्ते याविषयीची तरतूद आहे. आणि आर्टिकल 76 मध्ये मंत्रिमंडळ संयुक्तरित्या राष्ट्रपतींना उत्तरदायी असेल असं म्हटलेलं आहे. स्टेटमेंट बरोबर आहे. संयुक्तरित्या किंवा कलेक्टिव्हली राष्ट्रपतींना नाही तर लोकसभेला आहे. इंडिव्हिज्युअली राष्ट्रपतींना आपल्याला पाहता येतात, परंतु आर्टिकल चुकलेला आहे. आर्टिकल 78 हे उत्तर आहे. राज्याच्या बाबतीत मुख्यमंत्री हे राज्यपालाला माहिती सांगणं कर्तव्य आहे. आर्टिकल 165 आपल्याला पाहता येतं. म्हणून याचं जे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आणि 2 बरोबर असणारा पर्याय क्रमांक पहिला आहे. खूप वेळा पाहिलेला आहे आपण. हे कॅग विषयी आहे. कॅग विषयीचा आपल्याला हा पहिला प्रश्न आलेला आहे. इथून पुढे 1-2 क्वेश्चन कॅग रिलेटेड आहेत. आता आपण हा कॉन्स्टिट्यूशनल बॉडी मध्ये हे आपण टॉपिक कव्हर करत आहोत. कॅग रिलेटेड काय बरोबर आहे असं विचारलेलं आहे त्यांनी. आर्टिकल सगळ्यांना पाठ असणार आहे की आर्टिकल 148 मध्ये त्याची तरतूद केलेली आपल्याला पाहता
येते, त्यामुळे पहिला पर्याय सगळ्यांचा बरोबर असणार आहे. पहिला पर्याय जो असेल तो जो नसणारे पर्याय 2 आणि 4 आपले इथंच गेलेले आहे. तो सार्वजनिक कोशाचा संरक्षक आहे, बरोबर आहे. त्याला इंग्लिशमध्ये बघा गार्डियन ऑफ द पब्लिक पर्स म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर केंद्र आणि राज्य दोन्ही स्तरावर देशाच्या पूर्ण वित्तीय प्रणालीचं नियंत्रण करतो, ते पण बरोबर आहे. आणि त्यांचा कार्यकाळ मात्र 5 वर्ष इथं मेन्शन केलेला आहे, तो आपल्याला चुकीचा पाहता येतो. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आपल्याला पाहता येतं. कॅग संदर्भात जर पाहिलं तर 3 आर्टिकल लक्षात ठेवायचे आहेत. 148, 150 आणि 4 आर्टिकल आहेत. 148, 149 आणि 151 असे 4 आर्टिकल आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानातलं सर्वात महत्वाची पोस्ट म्हटलेला आहे, IMP पोस्ट म्हटलेला आहे, ती म्हणजे कॅग म्हटलेला आहे. हे लक्षात ठेवा, याच्यावर आपल्याला क्वेश्चन येऊ शकतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कॅगला भारतीय संविधानातलं सर्वात महत्वाचा ऑफिसर म्हटलेलं आपल्याला पाहता येतं. कॅगला शपथ कोण देतं? तर राष्ट्रपती देतात. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. नंतर त्यांचं वय जे आहे ते 65 आहे, म्हणजे एकदा पदावर आले तर ते 6 वर्ष राहतील किंवा वयाचे 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत राहतील, हे लक्षात ठेवा. त्याच्यासारखा कायदा आहे कॅग संदर्भातला 1971 चा कायदा आहे. आणि कॅगचे वेतन आणि भत्ते पहा, वेतन आणि भत्ते प्लस पदावरून दूर करणं हे सगळं सुप्रीम कोर्टच्या जज प्रमाणे आहे. वेतन, भत्ते, पदावरून दूर करणं तिन्ही तरतुदी सुप्रीम कोर्टच्या जज प्रमाणे आपल्याला पाहता येतात. कॅग संदर्भात पुढे एक क्वेश्चन आलेला आहे, त्यावेळेस मी पुन्हा आणखी बोलल. संसदेच्या दुहेरी सदस्यत्वाविषयी बोललेला आहे. हा खूपच चांगला क्वेश्चन आहे. आता हा पॉलिटीला ESO ला विचारण्याचं कारण आहे का ESO ला खूप डिटेलमध्ये पॉलिटीचे क्वेश्चन असतात, पण आपण या क्वेश्चनच्या अनुषंगाने सगळी तयारी करूयात. म्हणजे काही क्वेश्चन आला पुन्हा हा क्वेश्चन रिपीट होऊ शकतो. ठीक आहे, डबल मेंबरशिप संदर्भातला आहे. पहा, आधी वाचून घेऊयात. जर एका सभागृहातील सदस्य दुसऱ्या सभागृहात निवडून आला तर त्याची पहिल्या सभागृहातली जागा रिकामी होते, बरोबर. दुसरं, जर एखादी व्यक्ती सभागृहातील 2 जागावर निवडून आली तर त्याने त्यापैकी एका जागेचा पर्याय निवडावा, अन्यथा दोन्ही जागा रिक्त होतात. तर दोन्ही पर्याय बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 3 हे आपलं इथं उत्तर आहे. आता कसं ते पहा, याची पार्श्वभूमी जर पाहिली तर आर्टिकल 101 मध्ये डबल मेंबरशिप विषयी तरतूद केलेली पाहता येते. पहा, त्याच्यानंतर जो RPA ऍक्ट आहे 1951 चा, रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट 1951, त्याच्यामध्ये सुद्धा याची तरतूद केलेली आहे. त्याच्यात पहा, जर संसद दोन्ही गृहाचा सदस्य आहे, संसदेच्या दोन्ही सभागृहाचा सदस्य आहे, तर त्यानं 10 दिवसात एक जागा रिकामी करावी, नाही तर त्याची राज्यसभेतली जागा व्हॅकंट होते. पहा बरं का, संसदेच्या दोन्ही सदनाचा सदस्य आहे, त्यानं 10 दिवसात निर्णय घ्यावा त्याला कुठली जागा पाहिजे, आणि जर त्यानं कुठलीच जागा निवडली नाही तर त्याची राज्यसभेची जागा रिकामी होती. त्याचं कारण आहे त्याला पेनल्टी मिळावी, कारण राज्यसभेचा कालावधी 6 वर्ष आहे, लोकसभेचा कालावधी 5 वर्ष आहे, त्यामुळं त्याची ती जागा रिक्त होते. दुसरी तरतूद पहा, सपोज मी आता लोकसभेचा सदस्य आहे आणि राज्यसभेवर निवडून आलोय, किंवा उलट पण होऊ शकतं, मी राज्यसभेचा सदस्य आहे आणि लोकसभेमध्ये निवडून आलेलो आहे. ठीक आहे, दोन्ही सिच्युएशन आपल्याला चालणार आहेत. जर या सदनाचा सदस्य असताना, लोकसभेचा सदस्य असताना मी राज्यसभेचा सदस्य निवडून आलो आणि मी चॉईस केलं नाही मला कुठल्याचा मेंबर राहायचा आहे, तर मात्र माझं पहिली जी सीट आहे ती व्हॅकंट होती. लोकसभेचा असेल तर लोकसभा, राज्यसभा असेल तर राज्यसभा. ठीक आहे, लक्षात ठेवा, मी एका हाऊसचा सिटिंग मेंबर आहे आणि मी दुसऱ्या हाऊसचा मेंबर म्हणून निवडून आलेलो आहे, तर मी चॉईस केलं नाही किती दिवसात, तसं कालावधी त्याचा मेन्शन केलेला नाही, परंतु जर मी चॉईस केलं नाही तर माझी पहिली जागा व्हॅकंट होती, हे लक्षात ठेवा. ठीक आहे,
पुढे पहा तिसरा मुद्दा, जर मी लोकसभेच्या 2 जागेवर किंवा राज्यसभेच्या 2 जागेवर निवडून आलेलो आहे आणि मी 14 दिवसात निर्णय घेतलेला नाही, तर मात्र माझ्या दोन्ही जागा रिक्त होतात. ठीक आहे, जे आपल्याला प्रश्नात विचारलेलं आहे. ब पर्याय. यावर्षी राहुल गांधींच्या बाबतीत हे झालेलं होतं. राहुल गांधी रायबरेली आणि वायनाड मधून निवडून आलेले होते आणि त्यांना चॉईस होता त्यांनी कुठल्या ठिकाणी रिप्रेझेंटेशन करायचं. त्यांनी रायबरेलीची निवड केलेली आहे. वायनाडला मग ती जागा रिक्त झाली, वायनाडला पोटनिवडणूक झाली आणि प्रियंका गांधी तिथं खासदार म्हणून निवडून आलेले आहेत. या लोकसभेमध्ये राहुल गांधी एकमेव व्यक्ती आहेत ते 2 जागेवर निवडून आलेले आहेत. मागच्या लोकसभेमध्ये 2019 मध्ये सुद्धा राहुल गांधी हे एकमेव व्यक्ती होते ते 2 जागेवर निवडणूक लढलेले होते, परंतु त्यांचा रायबरेलीत त्यावेळेस पराभव झालेला होता. त्यावेळेस ही सिच्युएशन आली नाही. 2024 ला ही सिच्युएशन आलेली आपल्याला पाहता येते. आता याच्यात चौथा एक प्रकार असतो. चौथा प्रकार आणि इथं लक्षात ठेवा, हे 10 दिवस 14 दिवसात कुणाला सांगायचंय हे लक्षात ठेवा. कुणाला सांगायचंय तर लोकसभेच्या सचिवाला सांगायचंय. लोकसभेचे जे सचिव आहेत त्यांना त्यांनी सांगणं गरजेचं आपल्याला पाहता येतं. त्याच्यानंतर मी एकाच वेळी संसद किंवा राज्य विधिमंडळाचा सदस्य असू शकत नाही. मी आमदार पण आणि खासदार पण असू शकत नाही. यावेळेस 2024च्या लोकसभेमध्ये महाराष्ट्रातले 8 आमदार असे आहेत जे खासदार म्हणून निवडून आलेत. मग त्यांना आमदारकीचा राजीनामा द्यावा लागलेला आपल्याला पाहता येतो. एकाच वेळी संसद किंवा राज्य विधिमंडळाचा सदस्य असू शकत नाही जर मी 14 दिवसात माझी राज्य विधिमंडळाची जागा रिक्त केली, निर्णय घेतला नाही. 14 दिवसात हे किंवा हे निर्णय घेतला नाही तर माझी राज्य विधिमंडळातली जागा रिक्त होते. लक्षात ठेवा, संसदेचा सदस्य आहे, राज्य विधिमंडळाचा सदस्य म्हणून निवडून आलेला आहे आणि मी 14 दिवसात ठरवलं नाही मला कुठला मेंबर व्हायचंय तर माझी राज्य विधिमंडळाची जागा रिक्त होती. हे इथं लक्षात ठेवा. आता यावर्षी पुन्हा अशी केस झाली, संदीपान भुमरे हे महाराष्ट्रात मंत्री होते, मंत्रिपदावर होते आणि त्यांची छत्रपती संभाजीनगरचे खासदार म्हणून निवड झाली लोकसभेचे. मग त्यांनी राज्य विधिमंडळाचा राजीनामा दिला, परंतु ते त्याच्यानंतरही काही दिवस मंत्री म्हणून राहिलेले आपल्याला पाहता येतात. कारण आपल्याला माहित आहे सभागृहाचा सदस्य नसल तरी 6 महिने मंत्रिपदावर राहता येतं आणि त्या याच्यानुसार ते साधारण 15-20 दिवस नंतर पण मंत्रिपदावर होते. नंतर मात्र त्यांनी मंत्रिपदाचा पण राजीनामा दिलेला आहे आणि लोकसभेचं खासदार म्हणून काम सुरू केलेलं आहे. हे 4च याच्यावर आपल्याला क्वेश्चन येतो, त्यामुळे हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. क्वेश्चन नंबर 49 आपल्याला दिलेला आहे. उपराष्ट्रपती संदर्भातलं विचारलेलं आहे. उपराष्ट्रपती संदर्भात पहा की ते संसदेच्या कोणत्याही ग्रहाचा किंवा राज्य विधिमंडळाचा सदस्य नसावा, बरोबर आहे. राज्यसभा सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र असावा, ते पण बरोबर आहे. आणि तो भारताचा नागरिक असावा, ते पण बरोबर आपल्याला पाहता येतंय. मग याच्यातलं आपलं 1, 2, 3 हे आपले सर्व उत्तर आपल्याला बरोबर आपल्याला पाहता येतात. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपलं इथं उत्तर आहे. ठीक आहे. आता व्हाईस प्रेसिडेंट संदर्भातले आपण याच्या पूर्वी पण पाहिलेलं आहे. काही आर्टिकल आहेत ते आपण एकदा करून ठेवूयात. 63, 64, 65, 66, 67 आणि 69 हे आपण याआधी पण पाहिलेलं आहे. 69 काय आहे? ओथ आहे. कारण प्रेसिडेंटची ओथ आर्टिकल 60 मध्ये आहे, व्हाईस प्रेसिडेंटची 69 मध्ये आहे. कुठं पाहिलेलं आहे आपण? हे 3rd शेड्यूल मध्ये पाहिलेलं आहे, लक्षात ठेवा. 63 मध्ये काय आहे? व्हाईस प्रेसिडेंट हे पद असणार आहे. 64 मध्ये काय आहे? ते राज्यसभेचे एक्स ऑफिसो चेअरमन आहेत, हे लक्षात ठेवा. हे आर्टिकल वारंवार विचारलं जातं आणि हे एक आर्टिकल, 2 आर्टिकल जास्त विचारले जातात, 64 आणि 69, ते लक्षात ठेवा. व्हाईस प्रेसिडेंट हे काही कारणामुळे जर प्रेसिडेंट म्हणून कार्य करत असतील तर त्यांना प्रेसिडेंटचे अधिकार मिळतात, आपल्याला माहित आहे. इलेक्शन, व्हाईस प्रेसिडेंटच्या इलेक्शन विषयीची तरतूद इथं पाहता येते आणि 67 मध्ये टर्म पाहता येते. असे 63 ते 69 हे व्हाईस प्रेसिडेंटचे आर्टिकल आहेत. त्यातलं 64 आणि 69 हे आर्टिकल जास्त महत्वाचे आहेत.
आणि त्यांच्यामध्ये इथं फक्त एक तरतूद राहिली, त्यांचं वय 35 वर्ष असावं. म्हणून हे 2 नंबर मध्ये तो मुद्दा येऊन जातो. उपराष्ट्रपतींना पदावरून दूर करण्यासंदर्भात संविधानामध्ये काहीही तरतूद केलेली नाही, हे पण इथं लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन पाहूयात. कोणत्या केंद्रशासित प्रदेशाचं प्रतिनिधित्व राज्यसभेमध्ये आहे? दिल्ली, पुदुच्चेरी आणि जम्मू काश्मीर, नंतर चंदीगड, लडाख आणि लक्षद्वीप, असे 6 पर्याय त्यांनी आपल्याला विचारलेले आहेत. मी दिल्ली केंद्रशासित प्रदेशाविषयी एक व्हिडिओ केलेला होता रेखा गुप्ता संदर्भात, त्या संदर्भात पण राज्यसभेचं दिल्लीचं बोललेलो आपल्याला पाहता येतं. दिल्ली आहे पहा, दिल्ली कंपल्सरी आहे, दिल्ली नसणारा पर्याय काढून टाकायचा. जम्मू काश्मीर पण आहे आपल्याला माहित आहे, म्हणजे क पण पर्याय पाहिजे माझा, क पर्याय असणारे मग हा गेलेला आहे, म्हणजे माझं 1 आणि 2 पर्याय बरोबर आलेले आहेत. मला त्याच्यापैकी एक निवडायचा आहे. त्याच्यासाठी मला पुदुच्चेरी हा एक निवडायचा आहे, म्हणजे अ ब क झालेले आहेत आणि माझं उत्तर पर्याय क्रमांक 1 पाहता येतं. आता याच्या अनुषंगाने थोडंसं आपण पाहूयात. 4थ्या परिशिष्टामध्ये राज्यसभेच्या जागेविषयीची तरतूद केलेली आहे. आपल्याकडे राज्यसभेच्या जागा समान नाहीत. अमेरिकेमध्ये 50 राज्य आहेत, त्या 50 राज्याचे प्रत्येकी 2 असे 100 सदस्य त्यांच्या सिनेटमध्ये आहेत. आपल्याकडे लोकसंख्येनुसार जागा बदलतात. उत्तर प्रदेशमध्ये 31 आहेत, तर सिक्कीममध्ये 1 आहे. आपल्याकडे महाराष्ट्रात 19 लोक पाहता येतात, त्यामुळे ते बदलतात. आता राज्यसभेचे सदस्य आहेत, त्यामध्ये दिल्लीमधून 3 लोक पाहता येतात, जम्मू काश्मीर मधून 4 लोक पाहता येतात आणि पुदुच्चेरी मधून 1 लोक, म्हणजे असे 8 लोक आपल्याला राज्यसभेवर पाहता येतात. राज्यसभेची टोटल स्ट्रेंथ 250 आहे. त्याच्यामध्ये ऍक्च्युअल स्ट्रेंथ 245 आहे. त्यामध्ये 238 राज्यांचे आणि 12 जे आहेत ते प्रेसिडेंट नॉमिनेट करतात आणि त्या 238 पैकी 225 जे आहेत ते आपल्याला राज्यांच्या वतीने येतात आणि 8 केंद्रशासित प्रदेशाच्या वतीने येतात, म्हणजे असे आपल्याला पाहता येतात. 225 आणि 8 हे पाहता येतात. ठीक आहे. आता इतर जे केंद्रशासित प्रदेश आहेत, इतर केंद्रशासित प्रदेशांची लोकसंख्या खूप कमी आहे, म्हणून त्यांना राज्यसभेत प्रतिनिधित्व नाही. आणि हा पण प्रश्न आलेला आहे, हा PYQ आहे. इतर राज्यांना लोकसभेत किंवा राज्यसभेत प्रतिनिधित्व का नाही, लोकसभेत नाही राज्यसभेत का प्रतिनिधित्व नाही, कारण त्यांची लोकसंख्या फार कमी आहे, म्हणून त्यांना तिथं प्रतिनिधित्व दिलेलं नाही, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता थोडंसं आणखीन इथं माहिती आपण ऍड करून ठेवूयात. लोकसभेला केंद्रशासित प्रदेशाचं काय स्टेटस आहे, तर 19 जागा आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. एकूण 543 जागा आहेत, त्यातल्या 524 ह्या राज्यामधून आहेत, 19 केंद्रशासित प्रदेशातून आपल्याला पाहता येतात, म्हणजे 543 जागा आपल्याला पाहता येतात. 2 जागा पूर्वी अँग्लो इंडियनच्या होत्या, त्या आता रद्द झालेल्या आपल्याला पाहता येतात, त्याची घटना दुरुस्ती पण आपण पाहिलेली आहे. पहा, दिल्लीमधून 7 लोक आपल्याला पाहता येतात, जम्मू काश्मीर मधून 5 लोक आहेत लोकसभेवर, दादरा नगर हवेली, DNH आणि दमन दीव प्रत्येकी 1 असे 2 लोक आहेत आणि इतर सगळ्या केंद्रशासित प्रदेशातला प्रत्येकी 1 म्हणजे असे 5 लोक, हे 19च बेरीज झालेली आपल्याला पाहता येते. 7 आणि 5 12, 12 आणि 2 14, 14 आणि 5 19, हे लोकसभेचं आहे. आता राज्यसभेचं विचारले, आपण लोकसभेचं करून ठेवलेलं आपल्याला पाहता येतं. आता आणखीन एक प्रश्न विचारला जातो, राज्यसभेची 1 जागा असणारे राज्य कोणते आहे? राज्यसभेची कोणत्या राज्यामध्ये राज्यसभेची फक्त 1 जागा आहे? त्याच्यामध्ये अतिशय सोपं आहे, आसाम सोडून सर्व नॉर्थ ईस्ट, म्हणजे नॉर्थ ईस्ट मधले 7 राज्य, आसाम धरायचं नाही, आणि सिक्कीम, सॉरी सिक्कीम तर त्यांच्यातच आलं, गोवा, असे 8 राज्यामध्ये राज्यसभेची 1 जागा आहे. नॉर्थ ईस्ट मध्ये 8 राज्य आहेत, त्यातलं आसाम वगळायचं, आसामला जास्त जागा आहेत, आणि गोवा 1, असे 8 राज्य आहेत जिथं आहेत. आता पुन्हा लोकसभेत विचारलं जातं आपल्याला, लोकसभेची 1 जागा असणारे राज्य कोणते आहेत? सोपं आहे, मीनाक्षी, असं लक्षात ठेवा.
मीनाक्षी या राज्यामध्ये लोकसभेची एक जागा आपल्याला पाहता येते. मिझोरम, नागालँड आणि क्षी म्हणजे सिक्कीम. मीनाक्षी, ठीक आहे, मीनाक्षी या अर्थानं ते लक्षात ठेवा. लोकसभेची एक जागा असणारे 3 राज्य आहेत, मिझोरम, नागालँड, सिक्कीम. राज्यसभेची एक जागा असणारे 8 राज्य आहेत, त्यातले नॉर्थ ईस्ट मधले 7 आहेत, आसाम सोडून, आणि गोवा एक आपल्याला पाहता येतं. या प्रश्ना रिलेटेड आपण एवढी सगळी माहिती इथं करून ठेवलेली आहे, याच्या व्यतिरिक्त काहीही करू नका. पुढे एकदा विचारलेलं आहे आपल्याला 2 जागा असणाऱ्या जागा राज्य कोणते आहेत ते त्यावेळेस आपण पाहूया, पण आपण इथं एवढं करून ठेवलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे राज्य निवडणूक आयोगाविषयीचा आहे. योग्य कथन ओळखा. राज्य निवडणूक आयुक्ताची निवड ही राज्यपालाद्वारे केली जाते आणि त्यांना पदच्युती जी आहे राज्यपाल करू शकतात असा प्रश्न विचारलेला आहे. आता याच्या प्रश्नामध्ये बरेचसे लोक फसतात की राज्य निवडणूक आयुक्त आहे आणि त्यांची निवड जर राज्यपाल करत असेल तर पदावरून दूर करण्याचा अधिकार पण त्यांनाच आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 अ आणि ब जोडता उत्तर देतात. परंतु याच्यातला पर्याय क्रमांक ब चुकीचा आहे, कारण त्यांना दूर करण्याचा अधिकार आपल्याला राष्ट्रपतींना आपल्याला पाहता येतो, म्हणून फक्त पर्याय क्रमांक 1 हे आपलं इथं उत्तर आहे. याच्या संदर्भातले आर्टिकल पण पाहिलेले आहेत. 243 के आणि 243 झेड ए पाहिलेला आहे. 26 एप्रिल 1994 ला राज्य निवडणूक आयोग स्थापन झालेला आहे. 7वे निवडणूक आयुक्त म्हणून दिनेश वाघमारे यांची निवड केलेली आहे. राज्य निवडणूक आयोग तो स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेतो, हे पण आपण पाहिलेलं आहे, हे लक्षात ठेवा. आता पुढचे आर्टिकल दिलेले आहेत. एका बाजूला आर्टिकल आणि एका बाजूला तरतूद, हे आपण सगळं पाहिलेलं आहे. याच्यात आणखी 2 आर्टिकल पण आपण पाहिलेले आहेत. 50 तर आहेत, 252 पण पाहिलेलं आहे, 253 पण पाहिलेलं आहे. पहा, 248 कायदेविषयक उर्वरित अधिकार, ब च 2 असणारा पर्याय माझा उत्तर आलेलं आहे, 1 आणि 3. मग 250 आहे राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने राज्यसूचीतल्या विषयाबाबत कायदा करणं आहे आणि आणीबाणीची घोषणा लागू असल्यास राज्यसूचीतल्या विषयाबाबत कायदा करण्याचा अधिकार. म्हणजे ड च 1 नंबरचं उत्तर मला पाहता येतं. ड च 1 नंबर हे 3 आहे, पर्याय क्रमांक 3 हे माझं उत्तर मला सापडतंय. मग आता इतर पर्याय काय काय आहेत ते आपण पाहून ठेवूयात. 247 मध्ये काय म्हटलेलं आहे, काही अतिरिक्त न्यायालय स्थापन करण्याविषयी संसदेचा अधिकार आहे. आणि 249 मध्ये काय म्हटलेलं आहे तर राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने राज्यसूचीमधील विषयाबाबत कायदा करण्याचा अधिकार संसदेचा, पण इथं फार स्पेसिफिकली विचारलं तर राज्यसभा म्हणायचं. 252 काय आर्टिकल आहे, 2 किंवा अधिक राज्यांनी विनंती केली तर त्यांच्यासाठी संसद कायदा करू शकते आणि त्याबाबत संसदेचा निर्णय अंतिम असतो. आणि 253 मध्ये काय म्हटलेलं आहे की आंतरराष्ट्रीय करार आहेत त्यांची अंमलबजावणी करण्याचा अधिकार हा केंद्राला दिलेला आपल्याला पाहता येतो. मग या संदर्भातले सगळे आर्टिकल आपण तिथं पाहिलेले आहेत, इथं पुन्हा रिपीट करायला नको. केंद्र राज्य संबंधाविषयीचं आपण हे पण पाहिलेले आहेत, त्यांचे पार्ट पाहिलेले आहेत, त्यांचे आर्टिकल पण पाहिलेले आपल्याला पाहता येतात. मला वाटतंय PSIच्या पेपरमध्ये ते आपण पाहिलेलं आहे. सरकारी कमिशन पाहिलेलं आहे केंद्र राज्याविषयी, ठीक आहे. संसद राज्य सूचीवर कायदा करू शकते 2018 ला, त्याच्या संदर्भात क्वेश्चन पाहिलेला आहे आपण. 2017 ला PSI मेन्स 2017 ला केंद्र राज्य संबंध त्याचे भाग आणि कलम याच्याविषयी पाहिलेला आहे आपण, त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते क्लिअर होऊन जाईल, ठीक आहे. हा एक प्रश्न आपल्याला पुन्हा विचारला जाऊ शकतो आणि आता सुद्धा महत्वाचा आहे. काय विचारलेला आहे, एकात्म वैशिष्ट्ये आपल्याला विचारलेले पाहता येतात. युनिटरी फीचर्स इंग्लिश मध्ये वाचणार आणि लक्षात ठेवा, युनिटरी फीचर्स आणि पार्लमेंटरी किंवा फेडरल फीचर्स आपल्याला पाहता येतात. काय म्हटलेलं आहे, स्वतंत्र न्यायपालिका, सत्तेचे विभाजन, क दिलेला आहे एकात्मिक न्यायपालिका, इंटिग्रेटेड ज्युडिशरी, एकात्मिकला इंटिग्रेटेड लक्षात ठेवा, संविधानाची लवचिकता, राज्य प्रतिनिधित्वामध्ये समानता नाही, असे आपल्याला त्यांनी 5 पर्याय दिलेले आहेत आणि त्याच्यातला आपला जो बरोबर पर्याय आहे तो निवडायचा आहे. या क्वेश्चनला थोडासा आपल्याला वेळ लागणार आहे. यामध्ये एकात्मिक न्यायपालिका, संविधानाची लवचिकता आणि राज्य प्रतिनिधित्वामध्ये समानता नाही, हे पर्याय क्रमांक 3 आपल्या इथं उत्तर पाहता येतं.
त्यामध्ये जर आपण पाहिलं तर आता आपण काय करू, त्याच्यातले संघराज्य वैशिष्ट्य एकदा पाहून ठेवू, ज्याला फेडरल फीचर्स म्हणतात. थोडंसं कन्फ्युजिंगचं आहे. संघराज्य फीचर्स मध्ये 7 फीचर्स लक्षात ठेवायचे आणि युनिटरी मध्ये 14 फीचर्स लक्षात ठेवायचे. मग यापैकी या प्रश्नाच्या बाबतीत आपण जनरली काय करतो, कोणतंही एक लक्षात ठेवतो, मग एकाचं शुअर माहिती घ्यायची, दुसऱ्याचं मग त्याच्या अनुषंगानं उत्तर द्यायचं. फेडरल फीचर्स मध्ये संघराज्य, त्याला फेडरल म्हणतो आपण. त्यामध्ये पहिल्यांदा बघा दुहेरी राजकारण आहे. त्याच्यात केंद्र राज्य आपल्याला या प्रकारचं वर्गीकरण केलेलं आहे. लिखित राज्यघटना आहे, लिखित संविधान आपल्याला पाहता येतं. त्याच्यानंतर अधिकाराची विभागणी केलेली आहे, लिस्ट आपल्याला पाहता येतात. ठीक आहे, अधिकार विभागणी केलेली आहे. त्याच्यानंतर संविधानाची सर्वोच्चता आहे, आपल्याकडे संविधान प्रमाण आहे, ब्रिटनमध्ये पार्लमेंट प्रमाण आपल्याला पाहता येतं. त्याच्यानंतर रिजिड कॉन्स्टिट्यूशन आहे, कठोर आहे, काही तरतुदी बदल दुरुस्त करणं हे अवघड प्रक्रिया केलेली आपल्याला पाहता येते. त्याच्यासाठीची घटना दुरुस्ती पण आपण पाहिलेली आहे की विशेष बहुमत प्लस अर्ध्याहून अधिक राज्यांची किंवा राज्यांच्या विधानसभेची मान्यता, ही पण तरतूद आपण पाहिलेली आहे. त्याच्यानंतर स्वतंत्र न्याय व्यवस्था, इंडिपेंडंट ज्युडिशरी आणि 7वा मुद्दा आहे द्विगृही सदन. द्विगृही सदन हे फेडरल फीचर्स आहेत. स्वतंत्र न्यायपालिका, सत्तेचं विभाजन आणि हे दोन आपण पर्याय काढून टाकलेले आहेत. स्वतंत्र न्यायपालिका आणि सत्तेचं विभाजन जे आहे, लिस्ट आपल्याला पाहता येतं, हे आपण केलेलं आहे. हे संघराज्याचे झाले. हे 7 लक्षात ठेवले तरी चालतात. ठीक आहे. आणि मग युनिटरी आपल्याला विचारलेत, युनिटरी मध्ये 14 आहेत. प्रबळ केंद्र आहे, विनाशी राज्य म्हणजे राज्याची विभागणी करता येते, आर्टिकल 3 विषय आहे. एकच संविधान आहे, केंद्र आणि राज्याला एकच संविधान आहे. संविधानाची लवचिकता आहे, बहुतेक तरतुदी साध्या बहुमताने दुरुस्त करता येतात. राज्यांना समान प्रतिनिधित्व नाही, हे आपण इथं पाहिलेलं आहे. अमेरिकेच्या बाबतीत राज्यांना समान प्रतिनिधित्व आहे. त्याच्यानंतर आणीबाणीची तरतूद आहे, एकात्मिक वैशिष्ट्य चाललेले आहेत आपले. त्याच्यानंतर एकात्मिक न्याय व्यवस्था पाहिलंय. ऑल इंडिया सर्व्हिस हा वारंवार विचारला जातो, लक्षात ठेवा. अखिल भारतीय सेवा हा प्रश्न विचारला जातो. अखिल भारतीय सेवा या संघराज्य तत्वाच्या विरोधी आहे, तर यस म्हणायचं. संघराज्य विरोधी कारण त्या युनिटरी आहेत, संघराज्य विरोधी आहेत, हे लक्षात ठेवा. या प्रकारचा प्रश्न वारंवार विचारला जातो. एकात्मिक ऑडिट मशिनरी आहे. संसद राज्य सूचीवर वर्चस्व आहे, आपण आर्टिकल 250 पाहिलेला आहे. राज्यपालाची नियुक्ती हे एकात्म वैशिष्ट्य आहे. एकात्म इलेक्शन कमिशन, केंद्राच्या आणि राज्याच्या निवडणुका घेण्याचा अधिकार इलेक्शन कमिशनला आहे. आणि राज्य सूचीवर वेटोचं पॉवर जो प्रेसिडेंटचा अधिकार आहे, हे सगळे युनिटरी फीचर्स आहेत. मी इथं तुम्हाला फक्त फेडरल फीचर्स दिलेले आहेत, 7 फेडरल फीचर्स दिलेले आहेत. तुम्ही हे 7 लक्षात ठेवले तरी सफिशियंट आहे. या 7 चांगले पाठ करा, युनिटरी तुमच्या आपोआप तुमच्या लक्षात राहून जातील किंवा तुम्हाला पर्याय इलिमिनेट करताना विचारलं जातं. हे 7 लक्षात ठेवा. आणि पुढे क्वेश्चन आला ना युनिटरीवर, मग मी त्यावेळेस युनिटरीवर पुन्हा बोलल. काय एका वेळी मी सगळं सांगायला गेलो तर इथं कन्फ्युजन होण्याची शक्यता असते आणि आपल्याला कन्फ्युजन टाळायचंय. आपल्याला डायजेस्टेबल चंक असावा, म्हणून इथं मी एवढ्यापुरतं स्टिक राहतो. पुढच्या वेळेस मी पुन्हा याच्यावर बोलल. पुढे पाहूयात. राज्य मंत्रिमंडळाविषयीचा प्रश्न आहे आपल्याला. हा खूपच वेळा पाहिलेला आहे आपण. मंत्रिमंडळ संयुक्तरित्या विधानसभेला उत्तरदायी असेल, त्यांनी असेंब्ली म्हटलेलं आहे, बरोबर आहे, आपल्याला माहित आहे. मंत्र्याचा कार्यकाळ मुख्यमंत्र्याच्या मर्जीनुसार असेल. मुख्यमंत्र्याची मर्जी असते का? नाही, राज्यपाल. खरी ती मर्जी मुख्यमंत्र्याचीच असते, पण नाव राज्यपालाचं आपल्याला पाहता येतं. त्याच्यानंतर मंत्र्यांनी राज्यपालाला दिलेल्या सल्ल्याबाबत कोणत्याही न्यायालयात चौकशी करता येत नाही, हे पण बरोबर आहे. म्हणजे अ आणि क 1 आणि 3 बरोबर आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 3 आपल्याला उत्तर आहे. ठीक आहे, खूप वेळा पाहिलेला प्रश्न आहे हा. पहा, इथं मी म्हटलं होतं की लोकसभेच्या 2 जागा कोणत्या राज्यात आहे. आता मी लोकसभेची 1 जागा असणारे राज्य पाहिलेले आहेत. मीनाक्षी सिक्कीम बघितलेला आहे. ठीक आहे, मग आहे का? मी गेलेला आहे माझं
सिक्कीम गेलेलं आपल्याला पाहता येत आहे. म्हणजे 4 आणि 5 पर्याय गेलेला आहे माझा. 4 आणि 5 पर्याय गेलेला आपल्याला पाहता येतोय. ठीक आहे. मग माझा पर्याय उत्तर उरलेला आहे पर्याय क्रमांक 3. अरुणाचल प्रदेश, गोवा, मणिपूर, मेघालय, त्रिपुरा हे राज्य आहेत. ठीक आहे. माझा लोकसभेच्या 1 जागेचं मीनाक्षी पाहिलेलं आहे. 2 जागा पहा, अरुणाचल प्रदेश, गोवा. गोव्याला 2 जागा आहेत, उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा. मणिपूर, मेघालय आणि त्रिपुरा. आणि मिझोरम आणि सिक्कीम आपल्याला माहिती 1 जागा आहे. मग तिथं तुम्ही मेघालय एक ऍड करून ठेवा, हे आपण पाहिलेलं आहे. मग लोकसभेची 1 जागा झालेली आहे आपल्याला, लोकसभेच्या 2 जागा झालेल्या आहेत, राज्यसभेच्या 1 जागा झालेल्या आपल्याला पाहता येतात. पुढे जाऊयात. मंत्रिमंडळ राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत अधिकारावर राहतं. दुसरं, मंत्रिमंडळ लोकसभेत बहुमताच्या जोरावर अधिकार राहतं. अतिशय प्लेन क्वेश्चन आहे, सगळ्यांना उत्तर येऊन जाईल. पर्याय क्रमांक 3 आहे, आपण पाहिलेला आहे. आताच हा क्वेश्चन पहा. हा राज्याच्या विधिमंडळासंदर्भात विचारलेला आहे आणि हा केंद्राच्या विधिमंडळासंदर्भात विचारलेला आपल्याला पाहता येतो. आता हा क्वेश्चन जो आहे ना, पुन्हा लक्षात ठेवा, 2017 आणि 2022 राष्ट्रपतीच्या निवडणुका झालेल्या आहेत. त्यामुळं PSI, STI, ESO तिन्ही परीक्षेमध्ये आपल्याला याच्यावर क्वेश्चन पाहतात. 2017 ला आणि 22 ला या राष्ट्रपतीच्या निवडणुकी संदर्भात आपल्याला क्वेश्चन पाहता येतात. त्यामध्ये पहा, योग्य कथन विचारलेले आहेत. 1952च्या राष्ट्रपतीच्या निवडणुकीत KT शहा हे प्रमुख प्रतिस्पर्धी होते. 1969 ला नीलम संजीवा रेड्डी प्रमुख प्रतिस्पर्धी होते आणि 1992 ला TN शेषन हे प्रमुख प्रतिनिधी होते, प्रतिस्पर्धी होते, असं आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे. तर अ आणि ब बरोबर आपल्याला पाहता येत आहे, कारण आपल्याला माहित आहे इलेक्शन कमिशन मध्ये आपण पाहिलेलं आहे TN शेषन यांचा कालावधी 1990 ते 1996 आहे. आणि त्या जर कालावधी असेल तर ते कसं काय राष्ट्रपतीच्या इलेक्शन मध्ये राहणार आहेत. ठीक आहे, मग आपल्याला हे रिलेट करता आलेलं पाहिजे. ठीक आहे, जे काही निवडणूक आयुक्ताविषयी मी एक करंटसाठी व्हिडिओ केलेला आहे ना, त्यामध्ये यांचा कालावधी पण मेन्शन केलेला आहे. ते जर लक्षात असेल तर तुम्हाला हा प्रश्न विचारला जाईल. मग आता या प्रश्ना रिलेटेड पुन्हा तुम्ही हे सगळे प्रतिस्पर्धी करायचे काही गरज नाही. रिसेंटचे आहेत रामनाथ कोविंद यांच्या विरोधात मीरा कुमार होत्या आणि द्रौपदी मुर्मू यांच्या विरोधात यशवंत सिन्हा होते. हे रिसेंटचे उमेदवार आहेत, हे आपण करून ठेवले सफिशियंट आहे, कारण या प्रकारचे प्रश्न पुन्हा रिपीट होणार नाहीत. एक तर ESOचा पेपर आहे, राष्ट्रपतीचं इलेक्शन आहे, म्हणून हे क्वेश्चन आलेले आपल्याला पाहता येतात. मग हा आपण हॉरिझॉन्टल करून ठेवलेला आहे. मी काय केलं, फक्त तुम्हाला रिसेंटचे 2 राष्ट्रपती आणि त्यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी सांगितलेले आहेत, बाकीचं डिटेल बघत बसलेलो नाहीत आपण. ठीक आहे, पुढे जाऊयात. खालील विधाने विचारात घ्या आणि कोणतं बरोबर आहे हे विचारलेलं आहे. विधानसभा हे कायमस्वरूपी सभागृह म्हटलेलं आहे. विधानसभा कायमस्वरूपी आहे का हो? नाही. लोअर हाऊसचं दर 5 वर्षांनी डिझॉल्व्ह होत असतं. पहिलं स्टेटमेंट माझं चुकीचं आहे. मग 1 गेलेला आहे, 3 गेलेला आहे. आता माझा पर्याय राहिले 2 आणि 4 पर्याय राहिलेले आपल्याला पाहता येतात. विधानसभेमध्ये सार्वत्रिक प्रौढ मताधिकारानुसार थेट निवडून आलेले जनतेचे प्रतिनिधी असतात. बरोबर आहे. प्रौढ मताधिकार 326 आर्टिकल मध्ये तरतूद केलेली आहे. 325 आर्टिकल मध्ये मतदार यादी दिलेली आहे, हे लक्षात ठेवा. आर्टिकल महत्वाचे आहेत. विधानसभेची कमाल सदस्य संख्या 50 आणि किमान 60 आहे, याच्यावर पण मी बोललेलो आहे. आणीबाणी उठल्यानंतर 6 महिन्याच्या काळात विधानसभेची निवडणूक झाली पाहिजे. पर्याय क्रमांक 2 हे आपल्याला उत्तर पाहता येतं, जे पहिलं चुकीचं आहे आणि मग बाकीचे 3 बरोबर आहेत. याविषयी पण बोललेलो आहे, विधानसभेची सदस्य संख्येवर बोललेलो आहे. पुन्हा राष्ट्रपती संदर्भातला प्रश्न आलेला आहे, त्यातले बरोबर विचारलेले आहेत. राष्ट्रपतीचे मतदार कोण आहेत हे विचारलेलं आहे. पहा, संसदेच्या दोन्ही सभागृहातील निवडून आलेले सदस्य, संसद इलेक्टेड मेंबर. ठीक आहे, राज्य विधानसभा इलेक्टेड मेंबर, सगळीकडे इलेक्टेड मेंबर शब्द आहे. विधान परिषदेचे सदस्य हे चुकीचं आहे.
विधान परिषदेचे सदस्य राष्ट्रपतीला मतदान करत नाहीत, कारण आपल्याला माहिती आहे सध्या फक्त 6 राज्यामध्ये विधान परिषदा आहेत आणि मग इतर राज्यांचं काय आहे, मग ती समानता राहणार नाही, म्हणून पर्याय क्रमांक 3 गेला. पर्याय क्रमांक 3 गेला तर माझे पर्याय राहतात 1 आणि 2 मधला. आणि आता पाहूयात चौथ्या स्टेटमेंटमध्ये दिल्ली आणि पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशाच्या विधानसभातले निवडून आलेले सदस्य, बरोबर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 माझं उत्तर आपल्याला पाहता येतं. 59 नंबरचा क्वेश्चन, हा पर्याय रिशफल झालेत, पण 1 2 3 बरोबर आहे, 1 2 4 बरोबर आहे, हे लक्षात ठेवा. आता इथं ही जी तरतूद आहे ना, ही 70व्या घटना दुरुस्तीने केलेली आहे. 70वी घटना दुरुस्ती लक्षात ठेवा. 2022च्या इलेक्शनला जम्मू काश्मीरच्या विधानसभेतल्या लोकांनी मतदान केलेलं नव्हतं. आता इथून पुढे जम्मू काश्मीरच्या आमदारांना मतदान करायचं असेल तर तशी घटना दुरुस्ती करावी लागेल आणि तेव्हा त्यांना मतदान करता येणार आहे. लोकसभा संसदेमधले इलेक्टेड मेंबर, नॉमिनेटेड नाही, कारण हे नॉमिनेटेड मेंबर कोण करतात, राष्ट्रपतीच करतात आणि मग ते बायस होऊ शकतं किंवा फेवर दिला जाऊ शकतो, म्हणून ती तरतूद केलेली आहे. याच्यावर आधी आपण बोललेलो आहोत. आर्टिकल पुन्हा विचारलेले आहेत, त्यातला 275 आपण 3-4 वेळा पाहिलेला आहे, 279 पण पाहिलेला आहे, 79A सगळ्यात सोपा आर्टिकल आहे. जीएसटीची काउन्सिल आपल्याला म्हटलेलं आहे. डी चा 3 पर्याय जो आहे तो जर काढला तर माझं 1 आणि 4 उत्तर आहे. मग 280 सगळ्यांना पाठ आहे, वित्त आयोग म्हटलेला आहे. अ चा 2 नंबरचा पर्याय मला काढायचा आहे आणि मग त्याच्यामध्ये माझं उत्तर पर्याय क्रमांक 4 येताना आपल्याला पाहता येते. मग 277 मध्ये काय म्हटलेलं आहे, बचतीविषयी म्हटलेलं आहे. आणि 275 मध्ये काय म्हटलेलं आहे, काही राज्यांना केंद्राकडून अनुदान जे काही ग्रँट्स आहेत त्या ग्रँट विषयी तरतूद केलेली आहे. 275 282 आर्टिकल आपण खूप वेळा पाहिलेला आहे, 292 पाहिले, 293 पण पाहिलेलं आहे. हा पण क्वेश्चन पाहिलेला आहे. किंवा जेव्हा 2 किंवा अधिक राज्यांचे विधिमंडळ, याचा आर्टिकल पण पाहिलेला आहे आपण 252. संसदेला विनंती करतात आमच्यासाठी एखादा कायदा करा आणि संसदेने असे कुठले कायदे केलेले आहेत असं विचारलेलं आहे. त्याच्यापैकी कुठला कायदा नाही असं विचारलेलं आपल्याला पाहता येतंय. त्यावेळेस मी 3-4 राज्याचे कायद्याचे नावं सांगितलेले आपल्याला पाहता येतात आणि त्यामध्ये जर आपण पाहिलं तर पर्याय क्रमांक 4 हे सर्व याच्यातले आहेत. हे 3ही कायदे जे आहेत 2 किंवा अधिक राज्यांनी संसदेला विनंती केलेली होती आणि म्हणून हे 3ही कायदे संसदेने केलेले आहेत. लक्षात ठेवा, त्याचा आर्टिकल 252 आहे. आता हा ESOला असल्यामुळे एवढ्या डेप्थ मध्ये विचारलेला आहे. बाकीच्या परीक्षेला फक्त आर्टिकल विचारलं जाऊ शकतं आणि जर विचारलं कायदे कुठले आहेत, हा क्वेश्चन येण्याच्या अगोदरच आपण कायदे सुद्धा सांगून ठेवलेले आहेत. वन्यजीव संरक्षण कायदा, जल संरक्षण कायदा आहे. अजून याच्यात आहे मानवी अवयव संदर्भातला कायदा आहे, मानवी अवयव ह्युमन ऑर्गन ट्रान्सप्लांट संदर्भातला कायदा आहे. मला वाटतं 194 आहे. इयर फक्त एकदा बघून घ्या. मग हे सगळं आपण पाहिलेलं आपल्याला पाहता येतं. काही लोकसभेचे सभापती आणि त्यांच्या कार्यकाळाविषयी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. असे 2 क्वेश्चन आपल्याला पाहिजेत ज्याच्यात लोकसभेच्या सभापतीचा कार्यकाळ विचारलेला आहे. पहा, मनोहर जोशी, PA संगमा, सोमनाथ चॅटर्जी आणि सुमित्रा महाजन. सगळ्यात सोपं आहे. सुमित्रा महाजन हे जर तुम्हाला नाव माहित असेल, त्या भाजपच्या आहेत, इंदोर मधून कंटिन्यू लोकसभेच्या सदस्य होत्या. सुमित्रा महाजन, मग कार्यकाळ जर माहित असेल त्यांचा, भाजप सरकार कधी आलंय 2014 ते 2019ला, म्हणून ड ला 1 पर्याय निवडायचा आहे आपल्याला. म्हणून माझं पर्याय 1 आणि 2 पैकी 1 उत्तर आहे. मनोहर जोशी ज्यावेळेस भाजपचं सरकार आहे, शिवसेनेचे आहेत, परंतु भाजपचं सरकार असताना ते लोकसभेचे अध्यक्ष होते, सभापती होते. 2002 ते 4 हा कालावधी आपल्याला पाहता येतोय आणि पर्याय क्रमांक 2 हे माझं उत्तर मला इथं मिळून जात आहे. मग पहा, PA संगमा जे आहेत, PA संगमा 1996 ते 98 दरम्यान पाहता येतात आणि सोमनाथ चॅटर्जी 2004 ते 9 दरम्यान आहेत. सोमनाथ चॅटर्जी हे तसे डाव्या पक्षांचे आहेत आणि मनमोहन सिंगच्या कालावधीत जो भारत अमेरिका अणुकरार आहे त्या कराराच्या वेळेस डाव्या पक्षांनी मनमोहन सिंग सरकारचा पाठिंबा काढून घेतलेला होता आणि त्यावेळेस सोमनाथ चॅटर्जी यांना त्यांनी लोकसभेचं अध्यक्षपद रिकामं करावं असं त्यांच्या पक्षाने आदेश दिलेला होता, परंतु त्यांनी नकार दिलेला होता आणि त्याची शिक्षा म्हणून त्यांना त्यांच्या पक्षातून बाहेर काढण्यात आलेलं आहे. इंग्लंडमध्ये, UK मध्ये काय होतं की जर
एखादी व्यक्ती लोकसभेचा अध्यक्ष म्हणून निवडून आली तर तो आपल्या पक्षाचं सदस्यत्व सोडून देत असतो आणि तो तटस्थ असावा या भूमिकेतून तो काम करत असतो. पण भारतात आता ओम बिर्ला आहेत, तर ओम बिर्ला हे भाजपचे खासदार आहेत आणि भाजपचे सदस्य पण आहेत, प्राथमिक सदस्य पण आपल्याला पाहता येतात. भारतात ती तरतूद नाही, हे पण इथं लक्षात ठेवा. पुढे एकदा प्रश्न विचारलेला आहे, कोण लोकसभेचे सभापती आहेत, प्लेन क्वेश्चन आहेत, मग आपण त्या अनुषंगानं त्याचं बोलत राहू. ओम बिर्ला आहेत. आता आपल्याला ब्रिटनकडून काय काय घेतलेलं आहे हे आपण विचारलेलं आहे. राज्याचा प्रमुख वारसा हक्काने राजा अथवा राणीची निवड चुकीचं आहे. नाही, आपल्याकडे काय आहे, आपण गणराज्य आहोत, प्रजासत्ताक आहोत, रिपब्लिक आहोत. म्हणजेच आपला जो देशाचा प्रमुख आहे तो तुमच्या माझ्यासारखा सर्वसामान्य नागरिक आहे, कुठला राजघराण्यातला किंवा वंश परंपरेने असणार आहे, ही तरतूद आहे. म्हणजे चुकीचं निवडायचंय मला. म्हणजे 1 आणि 4 पर्याय गेलेले आहेत. संसदीय वर्चस्व आहे, बरोबर आहे, आपल्याकडे संसद डॉमिनंट आहे. कार्यकारी मंडळाचं कायदे मंडळाप्रती सामूहिक उत्तराधिकार, बरोबर आहे. पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ हे लोकसभेला जबाबदार आहे. आर्टिकल 75 आपण खूप वेळा पाहिलंय. 3 नंबरचं पण स्टेटमेंट बरोबर आहे. सर्व प्रकारच्या घटनात्मक वादावर निर्णय घेण्याचा अंतिम अधिकार मात्र संसदेकडे आहे, असं त्यांनी आपल्याला म्हटलेलं आहे. मग याच्यातलं त्यांनी आपल्याला बरोबर विचारलेलं आहे, तर बरोबर मध्ये पर्याय क्रमांक 3 केवळ 3 बरोबर आपल्याला पाहता येतं. कारण संसदीय वर्चस्व आहे हे ब्रिटनच्या बाबतीत लागू होतं. मी याच्या आधी पण म्हटलेलं आहे, भारतामध्ये संविधान सर्वोच्च आहे. भारतामध्ये संविधान आणि ब्रिटनमध्ये संसद सर्वोच्च आहे. ब्रिटनच्या संसदेसंदर्भात असं म्हटलं जातं की तिथं स्त्रीचा पुरुष आणि पुरुषांची स्त्री सोडून ब्रिटनची संसद सर्व काही करू शकते. परंतु आपल्याकडे या इलेक्शनला तुम्ही पाहिलं असेल की भाजप हे संविधान बदलणार आहे असा प्रचार विरोधकांनी केल्यामुळे भाजपच्या जागा खूप कमी आलेल्या आपल्याला पाहता येतात. म्हणून दुसरं त्या अर्थानं चुकीचं आहे, संसदीय वर्चस्व नाही, तर आपल्याकडे संविधानिक वर्चस्व आपल्याला पाहता येतं. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे. ESOच्या 2022च्या पेपरमध्ये आतापर्यंत आपण 28 क्वेश्चन पाहिलेले आहेत आणि पुढचे अजून 28 म्हणजे 26 क्वेश्चन राहिलेले आहेत. ते आपण पुढच्या पार्टमध्ये करूयात, कारण खूप एकाच वेळी सगळी माहिती बंबार्डिंग होईल, इंटरेस्ट पण निघून जाऊ शकतो. मग त्यामुळे आपण हे 2 पार्टमध्ये करूयात. या पार्ट पुरता आता आपण इथं थांबूयात आणि पुढच्या पार्टमध्ये इथून पुढचे जे क्वेश्चन आहेत महान्यायवादी संदर्भातला वगैरे तो आपण पाहूयात. 64 नंबरच्या क्वेश्चन पासून सुरू करूयात. चालेल, मग थांबूयात आपण इथं. थँक्यू.